हॉस्पिटलमध्ये वॉरफेरिन इंड्यूस कोअग्युलोपॅथीचा पेशंट बघितलेला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक तर वॉरफेरिन बद्दल डिस्कस करणार आहेत, दुसरं तुमचं PTINR व्हॅल्यू बद्दल डिस्कस करणार आहेत. आणि ह्या पेशंटमध्ये काय होऊ लागली, वॉरफेरिनमुळे ब्लिडिंग होऊ लागली. आता वॉरफेरिन आपण यूज करतो पेशंटमध्ये अँटीकोअग्युलंट म्हणून, ज्याने की ब्लड रक्त आपलं थिन होतं. तर आता ह्या कंडिशनमध्ये PTINR व्हॅल्यूज का महत्वाचे? PTINR व्हॅल्यू म्हणजे काय? PT म्हणजे प्रोथ्रॉम्बिन टाईप, INR म्हणजे इंटरनॅशनल नॉर्मलाइज रेशो. तर PTINR व्हॅल्यू काय इम्पॉर्टंट आहे? तर ह्याच्यावरून कळतं जेवढी PTINR ची व्हॅल्यू जास्त आहे तेवढी ब्लिडिंगची रिस्क जास्त. आता नॉर्मल पेशंटमध्ये PTINR ची व्हॅल्यू किती? 1 पेक्षा कमी असते. आणि आपण थेरापेटिक पर्पज मध्ये समजा 2 ते 3 मध्ये ठेवू शकतो. ज्या पेशंटमध्ये आपण वॉरफेरिन यूज करायला समजा अँटीकोअग्युलंट्स म्हणून. वॉरफेरिन आपण कुठे कुठे यूज करतो? ऍट्रियल फिब्रिलेशनच्या पेशंटमध्ये, डीव्हीटीच्या म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिसच्या पेशंटमध्ये यूज करतो. त्या पेशंटमध्ये 2 ते 3 मध्ये ही व्हॅल्यू ठेवू शकतो, पण ही व्हॅल्यू खूप जास्त गेली 4च्या वरी, 5च्या वरी, 7-8, त्या कंडिशनमध्ये काय होतं? ब्लिडिंगची टेंडन्सी असते. ब्लिडिंग काय होती? वॉरफेरिन आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन के, जर समजा विटॅमिन के लाईक एन्झाईम विटॅमिन के चं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतं. विटॅमिन के एपॉक्साइड रिडक्टेज. तर वॉरफेरिन ह्या एन्झाईमला इनिबिट करतं. आणि विटॅमिन के कशासाठी नेसेसरी असते? तुमच्या बॉडीमध्ये फॅक्टर 2, 7, 9, 10 ह्यांच्या ऍक्टिव्हेशनसाठी इम्पॉर्टंट असतं. आणि फॅक्टरच रिस्पॉन्सिबल असतात क्लॉट वगैरे बनण्यासाठी, म्हणजे रक्त खूप थिन होऊ नये म्हणून किंवा ब्लिडिंग होऊ नये म्हणून. तर आता ह्या कंडिशनमध्ये काय करतो आपण वॉरफेरिन इंड्यूस कोअग्युलोपॅथीमध्ये? आता हे फॅक्टर तर काम करायला, म्हणून हे फॅक्टर देणं गरजेचं आहे. तर आपण PCC देतो पेशंटला. PCC म्हणजे काय? प्रोथ्रॉम्बिन कॉन्सन्ट्रेट कॉम्प्लेक्स. ह्याच्यात फॅक्टर 2, 7, 9, 10 असतात आणि त्यासोबत विटॅमिन के पण देऊ शकतो. लक्षात राहतं वॉरफेरिन इंड्यूस कोअग्युलोपॅथी. वॉरफेरिन तुमचे जे फॅक्टर 2, 7, 9, 10 त्याला इनइफेक्ट करतो, त्यामुळे तुमची क्लॉटिंगची टेंडन्सी कमी होती. आणि PTINR व्हॅल्यू इंडिकेट करते समजा की किती ब्लिडिंगची टेंडन्सी. जेवढी जास्त व्हॅल्यू PTINR ची तेवढी ब्लिडिंगची टेंडन्सी जास्त. PTINR चे 1.1 पेक्षा कमी पाहिजे, पण थेरापेटिक पर्पजसाठी आपण 2 ते 3च्या मध्ये ठेवू शकतो.